पावसाळा अजून सुरू होण्यासाठी 1 महिना बाकी आहे. मात्र मस्त पाऊस बाहेर पडत आहे. तर चला, पावसाळा नाही, अवकाळी थोडासा पाऊस बाहेर पडत आहे. वातावरण थंड झालं की गरम कुरकुरीत भजी खाण्याची इच्छा होते. तर आज आपण इथे जशी कसारा घाट म्हणजे नाशिकमध्ये जो कसारा घाट आहे तिथे मिळते तशी कुरकुरीत कांदा भजी आणि कैरीची चटणी बनवलेली आहे. तर बघा, बाहेर भरपूर असा पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचाच कांदा भजी खाण्याचा मूड झालेला आहे. मुंबईमध्ये पाऊस चालू आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस चालू आहे का? आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून व्हिडिओ बघता ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तर कैरीच्या चटणीसाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 1 चमचाभर भाजलेले शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. आता इथे 1 कैरीची खाप घेतलेली आहे. तुमच्याजवळ कैरी नसेल तर 1 ते 2 चमचे दही घालायचं आहे किंवा अर्धा लिंबू पिळून घालायचा आहे. आता याच्यामध्ये मी कैरी कापून टाकली, चवीनुसार मीठ टाकलं आणि सुरुवातीला पाणी न टाकताच आपल्याला हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे. तर बघा, या पद्धतीची आपली चटणी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी पाणी टाकलं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करायचं आहे. चटणी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे. फक्त मिक्सरमध्ये दळताना खूप पाणी टाकायचं नाही. पाव वाटी पाणी टाकून इथे दळून घेतलं आणि जर जास्त पातळ चटणी हवी असेल तर आता या वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी टाकून चटणी पातळ करू शकता. तर मी इतपत घट्ट चटणी करून घेतलेली आहे. कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे. खूप छान टेस्ट या चटणीला लागते. आवडत असेल तर कढीपत्ता, मोहरी आणि हिंग याची फोडणीसुद्धा चटणीला देऊ शकता. आता इथे 2 मोठे आणि 1 छोटा कांदा घेतलेला आहे आणि आता आपल्याला कांदे लांब लांब कापून घ्यायचे आहेत. तर बघा, बराच वेळेस आपण बारीक कांदा कापतो आणि त्याच्यामुळे कुरकुरीत भजी होत नाहीत. आणि कांदा कापताना कांद्याचा जो मधला पार्ट आहे तो काढून टाकायचा. बऱ्याच वेळेस हा पार्ट तसाच कडक राहतो आणि त्याच्यामुळे भजींची चव बिघडते. तर आता सगळ्या कांद्यांमधील हा भाग काढून टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला आडवा नाही तर उभा कापायचा आहे. बराच वेळेस आडवा कांदा कापला जातो, तर या पद्धतीने कांदा कापायचा आहे. जर कांदा कापता येत नसेल तर किसणीने किसून घ्यायचा आहे. आपण बटाट्याचे वेपर्स किसणीने ज्या साईडने काढतो त्या साईडने कांदा किसून घ्यायचा. तर बघा, या पद्धतीने लांब लांब किंवा उभा उभा कांदा कापून घेतलेला आहे. आडवा कांदा कापायचा नाही. कांदा भजीसाठी नेहमी या पद्धतीने लांब लांब कांदा कापला जातो. जाड बारीक तुम्हाला जसा जमत असेल तसा कांदा कापून घ्यायचा. आता सगळे कांदे इथे कापून घेतलेले आहेत. सगळे कांदे या पद्धतीने कापून घेतले आणि आता हे कांदे आपल्याला मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत. कुरकुरीत कांदा भजी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे कांदे एकमेकांना चिटकलेले असतात ते मोकळे मोकळे करून घ्यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे हे कांदे आता आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आता इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे कांदे टाकायचे आहेत. कांदा धुतल्यामुळे कांद्याला जो पाण्याचा भाग असतो किंवा कांद्याच्या अंगाला जे पाणी असतं ते आपण इथे संपवणार आहे. कांद्याला जे पाणी असतं त्याच्यामुळेच आपली भजी नरम पडत असतात. तर ते सगळं पाणी इथे संपवायचं आहे. म्हणजे या पाण्यामध्ये कांदा आपल्याला चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मोकळा मोकळासुद्धा करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे थोडंसं चोळून कांद्याला धुवून घ्यायचं आणि हा कांदा लगेच पाण्यामधून काढून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये कांदा आपल्याला जास्त वेळ ठेवायचा नाही. या पद्धतीने कांदा धुवून कांदा भजी करून बघा, एकदम कुरकुरीत कांदा भजी होणार आहेत. आता पाण्यामधून कांदा काढून घ्यायचा आणि शक्य तेवढं पाणी इथे गाळून घ्यायचं आहे किंवा निथरून घ्यायचं आहे. आणि बघा, मी इथे ताटामध्ये कांदा काढून घेतला. जेवढं शक्य आहे तेवढं पाणी इथे काढायचं आणि दुसऱ्या ताटामध्ये कांदा काढून घ्यायचा आहे. तुम्ही चाळणीमध्ये सुद्धा हा कांदा काढून घेऊ शकता. आता ताटामध्ये खाली जे एक्स्ट्राचं पाणी जमा झालेलं आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं कांद्यामध्ये आपल्याला कमी पाणी ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची म्हणजे तिखट लाल मिरची घातलेली आहे. अर्धा चमचा धना पावडर घातली. छोटा पाव चमचा हळद आणि छोटा पाव चमचा हिंग घातलेला आहे. कांदे धुतल्यानंतर लगेच आपल्याला कांदा भजी करायचे आहेत. अजिबात इथे थांबायचं नाही. अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. तुम्ही ओवा हाताने क्रश करून घालू शकता. आणि ते अर्धा चमचा धने खलबत्त्यामध्ये थोडेसे चेचून घेतलेले आहेत. म्हणजे एका धन्याच्या 2 खापा केलेल्या आहेत. खूप इथे पावडर करायची नाही. धने घालून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं. आपण सगळं प्रमाण कांद्याला जेवढं लागेल तेवढंच घातलेलं आहे. कारण की थोडंसं मिठाचं प्रमाण, मसाल्यांचं प्रमाण जास्त झालं तर भजे खारट आणि खूप तिखट होतात. तर बघा, आता मीठ आणि मसाले मिक्स केल्यानंतर हा कांदा अजिबात आपल्याला ठेवायचा नाही. नाहीतर कांद्यामधून आणखीन पाणी रिलीज होईल आणि भजे एकदम मऊसूत होतील, कुरकुरीत होणार नाहीत. आता इथे मसाले मिक्स करून झाले की लगेच याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. सुरुवातीला 1 वाटी बेसन पीठ टाकलं आणि 1 वाटी बेसन पीठ इथे साईडला ठेवलेलं आहे.
आता हे बेसन पीठ कांद्यामध्ये मिक्स करायचं आणि वाटीमधलं बेसन पीठ जसं लागेल तसं याच्यामध्ये टाकायचं आहे. तर बघा आता आपण कांद्यामध्ये कुठेही पाणी घालणार नाही. कांद्याच्या अंगाला जे पाणी आहे त्याच्यामध्येच आपल्याला बेसन पीठ मिक्स करायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करायचं, खूप काही गहूच्या पिठासारखं मळत बसायचं नाही. आता इथे थोडं थोडं करत सगळं पीठ टाकलेलं आहे. तर बघा इथे बारीक सारीक सगळ्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. तर बघा मी हळूहळू सगळं पीठ टाकलं. तुम्हाला खूप घाई असेल किंवा तेल तापलेलं असेल तर बघा, आणि हे पीठ जर सुकलेलं वाटत असेल, पीठ मळता येत नसेल तर 1-2 चमचे पाणी टाकायचं आणि पटकन पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी ते हळूहळू बेसन पीठ कांद्यामध्ये मिक्स केलं. तर मला फक्त 1.5 ते 2 मिनटं लागलेले आहेत आणि बघत असाल हळूहळू कांद्याच्या पाण्यामुळे बेसन पीठ पूर्ण इथे ओलं झालेलं आहे. मी याच्यामध्ये एक थेंबसुद्धा दुसरं पाणी टाकलं नाही. आता इथे बेसन पीठ पूर्ण ओलं झालेलं आहे आणि वाटीमधलं बाकीचं पीठसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर 1.5 वाटी कापलेल्या कांद्यासाठी 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता सगळं बेसन पीठ इथे टाकलं आणि या पद्धतीने एक गोळा बनवून घेतलेला आहे. जर तुम्ही स्टॉलवर किंवा गाडीवरती कांदा भजे बघितले असतील तर बघा, ते मोठ्या पातेल्यामध्ये कांदा कापून टाकत असतात आणि हाताने चुरून तो कांदा बाहेर काढतात आणि नंतर पीठ मळून लगेच भजी बनवत असतात. तर आपलं या पद्धतीने पीठ लावून झालेलं आहे. आता पटकन भजी बनवायचे आहेत. आपण हात धुईपर्यंत, तेल तापेपर्यंत हे पीठ आणखीन थोडंसं पातळ होणार आहे. तर मी ते तेल तापायला ठेवलेलं आहे आणि बघा फक्त 1 ते 1.5 मिनिटामध्ये पुन्हा हे पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे. आता सुरुवातीला तेल चेक करूया. तेल चांगलं गरम झालं तरच त्याच्यामध्ये भजी टाकायची आहेत. कमी गरम तेलामध्ये भजी टाकायचे नाहीत, नाहीतर सगळी भजी तेलकट होणार आहेत. आता कांदा भजीमधील दुसरी सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे बघा, या पद्धतीने पीठ उचलायचं आहे आणि त्याला अंगठ्याने दाबत चपटं करायचं आणि जो शेप आहे त्या शेपची भजी आपल्याला तेलामध्ये टाकायची आहेत. भजींना हाताने अजिबात गोल शेप द्यायचा नाही. जो शेप आहे त्या शेपची भजी ते होऊ द्यायची आहेत. तर बघा या पद्धतीने अंगठ्याने दाबत पीठ तेलामध्ये टाकायचं आहे, म्हणजे पीठ आपल्याला चपटं करायचं आहे. चपटं झालं तरच कुरकुरीत आपली कांदा भजी होणार आहेत. तर सुरुवातीला मी मोठी मोठी भजी टाकली आणि बघा पीठ आणखीन पातळ होण्यास सुरुवात झालेली आहे. तर साईडला जिथे जागा आहे तिथे छोटी छोटी भजी टाकून घ्यायची. कुठेही गॅसची फ्लेम कमी करायची नाही. पूर्ण भजी हाय फ्लेमवरतीच टाकायची आहेत. तर बघा आपण हात धुवायला जातो आणि बराच वेळेस गॅसची फ्लेम कमी करून जातो, त्याच्यामुळे भजी खूप तेलकट होतात. हात धुवायला गेलात तरी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, कमी करायची नाही. तर बघा इथे भजींना चांगला कलर आलेला आहे. अजूनसुद्धा मी गॅसची फ्लेम इथे कमी केलेली नाही. कंटिन्यू चांगला कलर येईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे. भजींना थोडासा कलर आला की भजी पलटी करायची. तर बघा परफेक्ट आपली कांदा भजी तयार झालेली आहे. कांदा भजी तळताना शक्य असेल तर लोखंडी आणि खोलगट भांड्यामध्ये तळायचे आहेत. तर बघा लोखंडी कढईमध्ये दिसत नाही म्हणून मी इथे स्टीलच्या पसरट पॅनमध्ये भजी तळून घेतलेले आहेत. भजींना कलर खूप छान आलेला आहे. तरी ते कंटिन्यू 3 ते 4 मिनटं हाय फ्लेमवरती या भजींना खालीवर करायचं आहे. तर बघा आता या स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला लो नाही, मीडियम करायची आहे आणि पुन्हा 1.5 ते 2 मिनटं चांगले कुरकुरीत भजे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता मी ते गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे. सुरुवातीला 3 मिनटं हाय फ्लेमवरती आणि शेवटचे 2 मिनटं मीडियम फ्लेमवरती ही भजी तळून घ्यायची आहेत. तर बघा जी छोटी छोटी भजी टाकलेली होती ते तळून झालेले आहेत. सुरुवातीला त्यांना काढून घ्यायचं आणि ते जी जाड आणि मोठी भजी आहे ते शेवटी काढायचे आहेत. तर जी भजी तळून झालेली आहे ती काढून घ्यायची आणि जी बाकी आहेत त्यांना मागे ठेवायचं. आता भजींना कंटिन्यू खालीवर करायचं आहे आणि जी भजी तळून झालेली आहेत ती काढून घ्यायची आहेत. तर मी जी तळून झाली ती काढून घेतली आणि जी जाड आहेत ती कढईमध्येच ठेवलेली आहेत. तर बघा ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी नाही, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी बारीक सारीक सगळ्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच जे नवीन स्वयंपाक करतात, नवीन लग्न झालेल्या मुली, बॅचलर लोक यांच्यासाठी सगळ्या छोट्या मोठ्या टिप्स इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा जी सगळ्यात जाड भजी होती ती सगळ्यात शेवटी काढलेली आहे. आता इथे बाकीचं पीठ आणखीन पातळ झालेलं आहे. तर हे पीठ बघा या पद्धतीने हातात घ्यायचं आणि या पद्धतीने भजी तोडून घ्यायची आहेत. म्हणजे शेवटची भजी पीठ पातळ झालं तरी नरम पडणार नाहीत, कुरकुरीतच होणार आहेत. फक्त पुन्हा गॅसची फ्लेम हाय करून तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर ही भजी या पद्धतीने तेलात टाकायची आहे. म्हणजे शेवटपर्यंत तुमच्या सगळ्या भज्या कुरकुरीत होणार आहेत. कुठल्याही भज्या तेलकट होणार नाहीत आणि नरमसुद्धा पडणार नाहीत. तर बघा मी खाली जे बेसन पीठ असतं ते सुद्धा या पद्धतीने अंगठ्याने दाबत चपटं करत इथे चपट्या चपट्या भज्या टाकून घेतलेल्या आहेत. अजिबात गोल
भजीप्रमाणे ते पीठ तेलामध्ये सोडायचं नाही, नाहीतर जे शेवटचं पीठ आहे त्याच्या नरम आणि गोल भज्या होतात. तर मी ते सगळी भजी टाकून घेतलेली आहे. पुन्हा हात धुवायला जरी गेला तरी गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो करायची नाही. तर ही शेवटची भजी पातळ आणि छोटी असल्यामुळे ही पटकन तळून होतात. 2 मिनटं हाय फ्लेमवरती आणि 1.5 ते 2 मिनटं मीडियम फ्लेमवरती या भजींनासुद्धा तळून घेतलं. यांनासुद्धा चांगला कलर आला की पलटी करायचं आणि मीडियम फ्लेमवरती चांगलं खरपूस होईपर्यंत या भजींना तळून घ्यायचं आहे. आपल्याला आवडतो तो कलर या भजींना आला की काढून घ्यायचं. तर बघा, कुठेही तांदूळचं पीठ आपण वापरलेलं नाही तरीसुद्धा कुरकुरीत भजी तयार झालेल्या आहेत. ज्यांनी कसारा घाटमधील भजी खाल्ली असेल त्यांना माहीत असेल त्याच टेस्टची परफेक्ट ही भजी तयार झालेली आहेत. आता बऱ्याच जणांना मिरची आवडते आणि मिरची तळताना अंगावर ओढते. तर बघा, मिरची तळताना थोडीशी कापून घ्यायची आणि जाड जी मिरची असते ती घ्यायची नाही, पातळ मिरची घ्यायची. जाड मिरचीमध्ये जास्त बिया असतात म्हणून त्या जास्त अंगावर ते उडतात, म्हणून पातळ मिरच्या घ्यायच्या. मी 4 इथे पातळ मिरच्या घेतल्या. मध्ये सगळ्या मिरच्यांना कट लावून घेतलेला आहे. मिरची तळताना गरम तेलामध्ये झारा ठेवायचा. एका हातात मिरची आणि एका हातात झाकण ठेवायचं. तेलात मिरची टाकली की लगेच त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मिरचीला या पद्धतीने तडतड आवाज आला की हळूवारपणे झाकण काढायचं. इथे काळजी घ्यायची, मिरची अंगावरती उडण्याची शक्यता असते. एकदम खरपूस अशी मिरची इथे तळून झालेली आहे. पुन्हा या तेलामध्ये झारा ठेवायचा आणि झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम बंद करायची. एका साईडला झाकण उघडं ठेवायचं आणि तेल थंड होऊ द्यायचं. तर चला, इथे भजी आपली तळून झालेली आहेत. अतिशय कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. तर मी इथे एका पेपरवरती ही भजी काढून घेतली होती. बघा, पेपरसुद्धा तेलकट झाला नाही आणि भजीसुद्धा अतिशय कुरकुरीत अशी झालेली आहेत. आपण कुठेही भजींमध्ये तांदूळचं पीठ घातलं नाही आणि अर्धा चमचा जे आपण याच्यामध्ये जिरं ठेचून टाकलेलं आहे त्याच्यामुळे अप्रतिम अशी चव या भजींना आलेली आहे. नक्की या पद्धतीची भजी ट्राय करून बघा. परफेक्ट कुरकुरीत नाशिकला जशी मिळतात तशी कांदा भजी तयार झालेली आहेत. ज्यांनी नाशिकला किंवा नाशिकच्या कसारा घाटामध्ये कांदा भजी खाल्ली असेल त्यांना माहिती असेल तिथे याच पद्धतीची भजी आणि याच पद्धतीची चटणी मिळते. नक्की या पद्धतीची कुरकुरीत कांदा भजी ट्राय करून बघा. तुम्ही बनवलेली भजी कशी झाली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तसेच तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून कुठल्या गावामधून व्हिडिओ बघता ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तर बघा, आजपर्यंत आपली भजी चांगली तळली गेलेली आहेत. कुठेही भजी कच्ची राहिलेली नाहीत. अतिशय कुरकुरीत टेस्टी अशी कांदा भजी तयार झालेली आहेत आणि त्याच्याबरोबर आपण जी कैरीची चटणी बनवलेली आहे तिची तर चव अप्रतिम अशी आलेली आहे. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.